नमस्कार. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता येणारं जी दत्त जयंतीचा सप्ताह आहे, त्याविषयी आजचा व्हिडिओ असणार आहे. म्हणजेच आपल्याला पारायण कसे करावे किंवा पारायणाचे पाळायचे नियम काय आहेत किंवा पारायण काळामध्ये काय खायचं आहे किंवा पारायण काळामध्ये जर आपल्याला अडचण आली तर आपण काय करायचे, याविषयी सविस्तर आज माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सर्वात प्रथम पारायण, गुरुचरित्राचं पारायण का करावे किंवा गुरुचरित्राचं पारायण कोणत्या दिवशी आहे? तर गुरुचरित्राचं पारायण हे 28/11/2025 ते 4/11/4/12/2025 पर्यंत आहे. परंतु आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी आपलं पारायण जरी संपत असलं तरी आपल्याला पोथी उचलायची असती ती म्हणजे दुसऱ्या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला उपवास धरायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सत्यदत्त पूजन असतं, त्यांची जयंती असती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्याला पारायणाची पोथी उचलायची असती. म्हणजेच आपली समाप्ती ही 5/12/2025ला संपणार आहे आणि आपला उपवासही त्या दिवशी सोडायचा आहे. परंतु वाचन हे आपलं 4 तारखेला संपल आणि पोथी जी हलवायची आहे, म्हणजे पोथी जी उचलायची आहे, समाप्ती जी आहे ती 5 तारखेला आहे. तर याची सर्वांनी काळजी घ्यावी. कारण बरेच जण काय म्हणतात 7 दिवस झाले म्हणजे आपलं पारायण झालं, परंतु 7 दिवसाच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पोथी उचलायची असती सत्यदत्त पूजनला आणि आपल्याला 7 दिवस झाल्यानंतर म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपलं पारायण संपतं. त्या दिवशी आपल्याला दत्त जयंती केंद्रात साजरी केली जाते. तुम्ही जर केंद्रात नसेल गेलात तर घरी तुम्ही दत्त जयंती साजरी करू शकतात. तर 12/39ला दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे केंद्रात मोठा प्रकारे तिथे दत्त जयंती साजरी केली जाते. खूप जनसमुदाय तिथे येत असतो. तर तुम्ही नक्कीच जा जिथे कुठे तुमचं केंद्र असेल तिथे. आणि या दिवशी आपल्याला 4था अध्याय वाचला जातो गुरुचरित्राचा. म्हणजे दत्ताचा जन्माचा जो अध्याय आहे तर तो वाचला जातो. त्यामुळे तुम्ही नक्कीच केंद्रात जा आणि तिथे दत्त जयंती साजरी करा आणि नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला पोथी उचलायची असती, म्हणजे सप्ताहाची सांगता होत असती. तर सप्ताह का किंवा पारायण का करावे? तर पारायण गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तर त्याला 5वा वेद असं म्हणलं जातं. कारण तो अत्यंत पवित्र आहे आणि अत्यंत खूप प्रभावशाली आहे. ज्या व्यक्तीचं कुणाचं या पारायणाला म्हणजे त्या ग्रंथाला जर हात लावला तर असं म्हणतात की स्पर्श झाल्याने सुद्धा आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. असा तो पवित्र ग्रंथ आहे आणि जे नशीब आहे ना त्यांनाच याची संधी भेटत असती. त्यामुळे जर तुम्ही बसणार असाल तर नक्कीच तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला बसा आणि त्याचं पुण्य तुम्हाला घ्या. तुमच्या जर खूप साऱ्या अडचणी असेल, खूप सारे मार्ग असतील, सुटत नसेल किंवा अडीअडचणी असेल, नोकरी विषय असेल, तर कारण गुरुचरित्राचे जे 52 अध्याय आहे तर ते 52 अध्यायाचे प्रत्येक अध्यायाचं वाचल्यानंतर आपल्याला त्याचं फळ दिलेलं आहे. कशासाठी कोणता अध्याय वाचायचा किंवा कोणत्या कारणासाठी कोणता. बरेच जण त्यांचं ठराविक जे काही म्हणजे अडचण असतील, काहींना नोकरी मिळण्यासाठी, काहींना लग्न लवकर होण्यासाठी, त्यासाठी अध्याय ठरवून दिलेले आहे. कोणता अध्याय हा लग्न जुळवण्यासाठी आहे किंवा कोणता अध्याय नोकरीसाठी आहे, असे अध्याय ठरवून दिलेले आहे. आता त्या अध्यायांची मी तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला त्याची माहिती सांगेल, कोणता अध्याय कशासाठी वाचायचा. तर यासाठी आपण बरेच जण मग तोच अध्याय दररोज आपलं वाचत असतात, कारण त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी. तर त्यामुळे तुम्ही जर खरोखरच जर तुमच्या नशिबात असेल, तेही कुणाच्या नशिबात नसतं. त्याला खूप सारे योग जुळून यावं लागतात. पारायण म्हणजे काही सोपं नाहीये. कारण आपलं खूप चांगलं पुण्य लागतं किंवा आपण नशिबान लागतो. महाराजांनी आपल्याला त्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे किंवा बोलवतील त्याच वेळेस आपल्याला ती आज्ञा येत असते आणि त्याच वेळेस आपण पारायणाला वाचत असतो. बऱ्याच जणांची खूप इच्छा असते पारायण करण्याची, परंतु योग जुळवून येत नाही. बऱ्याच जणींना अडचणी असतात किंवा काही ना काही प्रॉब्लेम येत असतात. त्यामुळे ते तिथं त्यांना वाचणं शक्य होत नाही. इच्छा असूनही त्यांना वाचता येत नाही. म्हणजेच काहीतरी आपल्याला महाराजांचीच इच्छा असेल त्यामुळे होत नाही, असंच आपण समजून जायचं. तर तुम्हाला जर तुम्ही नक्कीच प्रयत्न करणारे जर असेल तर नक्कीच तुम्ही पारायणाला बसा गुरुचरित्राच्या आणि तुम्हाला तुमच्या ज्या इच्छा असेल ते नक्कीच बघा, तुमच्या इच्छा पूर्ण होईल या 7 दिवसामध्ये पारायण केल्यानंतर. तर पारायणाचे नियम काय आहेत किंवा पारायण कसं करायचं? तर पारायण जर तुम्ही घरी करत असाल, आता पारायण हे गुरुचरित्राचं
केंद्रामध्ये पण चालू आहे 5 तारखेला सकाळच्या 8च्या आरतीनंतर केंद्रामध्ये चालू असतं. साधारणतः 2 ते 2-2.5 तास लागतात. परंतु तुम्ही जर घरी करणार असेल तर घरच्यासाठी तुम्ही ज्या दिवशी पारायण करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला 4 कुत्रे असेल आणि 1 गाय असेल त्यांना 5 पोळ्या म्हणजे प्रत्येकीला 1-1 अशी चपाती भाजीचं नैवेद्य तुम्हाला यांना दाखवायचं आहे. म्हणजे जिथे कुठे गायांचा गोठा असेल किंवा कुत्रे असेल, कुत्रे तर आपल्याला कुठेही भेटतातच, परंतु गाय जर तुम्ही गावाकडे असाल तर सहज भेटेल, परंतु शहरामध्ये भेटणं अवघड असतं. त्यामुळे जिथे कुठे गोठा असेल तिथे जा तुम्ही आणि आदल्या दिवशी तुम्ही हे करा, त्यांना नैवेद्य द्या. आणि ज्या 28 तारखेला पारायण आहे तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून जिथे तुम्ही पारायण करणार आहे तर तिथली जागा स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची आणि नंतर तिथे आपल्याला चौरंग जे तुम्ही पाठाला बसणार आहात ते चौरंग घ्यायचं आहे. त्या चौरंगावरती छान पांढरं कापड टाकायचं आणि पोथी घ्यायची आहे. पोथी नेहमी कपड्यामध्ये म्हणजे आपला जो ब्लाऊज पीस असेल किंवा त्यासाठी वेगळी जर पिशवी बनवलेली असेल तर त्या पिशवीमध्ये तुम्ही गुंडाळून ठेवायचा आहे आणि तो त्याच जिथे तुम्ही पाठ चौरंग ठेवलेला असेल त्यावरती ठेवायचा आहे. एकदा ठेवल्यानंतर तुम्ही तो ग्रंथ अजिबात हलवायचा नाही 7 दिवस जोपर्यंत तुमचं पारायण होतं. नाहीतर काही म्हणतात आता मला इथे बसायला थोडी अडचण येते किंवा तिथे जागा व्यवस्थित नाही तर पाठ हलवतात. परंतु एकदा जर तुम्ही त्यासाठी फिक्स जागा करायची, ज्या ठिकाणी तुम्ही 7 दिवस बसणार आहेत त्याच व्यवस्थित जागेवरती ग्रंथ कुठेही हलवायचा नाही किंवा पाठही हलवायचं नाही आहे त्याच जागेत, तसं किती अडचण आली तरी त्याच जागेत ठेवायचं आहे. त्यामुळे आधीच नियोजन करायचं आहे. नंतर आपल्याला पाठ ठेवल्यानंतर महाराजांचा जर तुमच्याकडे फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवा. त्यानंतर तुम्ही 2 जोड विड्याची पानं घ्या, त्यावरती सुपारी ठेवा आणि सगळ्यात आधी गणपतीची पूजा करा, अथर्वशीर्ष म्हणा आणि नंतर तुम्ही पारायण चालू करण्याच्या आधी एक दिवा ठेवायचा आहे, अखंड दिवा, जेणेकरून महाराजांना प्रतिज्ञा करायची आहे का मी हे पारायण करत आहे तरी पण हा दिवा व्यवस्थित म्हणजे 7 दिवस तो विझणार नाही, शांत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी व्यवस्थित तिथे म्हणजे तुम्ही तयारी करून ठेवायची आहे, तो विझणार नाही याची. त्यानंतर आपल्याला महाराजांचं पोथी ठेवल्यानंतर ते ग्रंथ त्या आपल्या ब्लाऊज पीस असेल किंवा तुम्ही कोणत्या कापडात ठेवलेला असेल त्यातून तो बाहेर काढायचा आहे. त्यावरती जे महाराजांचा जो फोटो आहे त्याची पूजा करायची, त्यांना अष्टगंध लावायचा आहे, फूल ठेवायचं. त्यानंतर आपल्याला कोणतंही काम करण्याच्या आधी आपल्याला म्हणजे आपण कोणताही ग्रंथ, पवित्र ग्रंथ जर वाचणार असोल तर आपलं काहीतरी हेतू असतो किंवा आपलं काहीतरी इच्छा असते, त्यामुळेच आपण ते वाचत असतो. तर त्यासाठी तुम्हाला एक नारळ आणायचा आहे, खडीसाखर आणायची आहे आणि त्याची शेंडी म्हणजे जसं नारळ येतं ना त्याच बाजूने आपल्याला तसंच आपल्या हातामध्ये ठेवायचं आहे. शेंडी आपल्याकडे करायची आणि नारळाचं तोंड हे महाराजांकडे करायचं आहे आणि प्रार्थना म्हणजे संकल्प करायचा आहे. संकल्प असा की हातामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला हातामध्ये तांदूळ, अक्षदा, गंध घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी, फूल टाकायचं आणि म्हणायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आहे, तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि तुम्ही कशासाठी हे पारायण करता हेही त्यांना सांगायचं आहे. माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे आणि 7 दिवस माझं हे पारायण पूर्ण होऊ दे, कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ देऊ नका, मी हे व्यवस्थित माझ्याकडून तुम्ही करून घ्या अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ते पाणी आपल्याला जे तुम्ही तामण घेतलं असेल किंवा एखादी डिश घेतली असेल त्यामध्ये ओतायचं आणि नंतर ते पाणी एखाद्या झाडाला सोडायचं आहे. म्हणजे हा झाला तुमचा संकल्प. नंतर नारळ पण घ्यायचं आणि महाराजांना सांगायची आहे तुमची इच्छा की तुम्ही कशासाठी हे पारायण करत आहे, तर ती माझी लवकरात लवकर इच्छा पूर्ण करा असं महाराजांना सांगून प्रार्थना करायची आहे. तर त्यानंतर हे झाल्यानंतर तुम्ही पहिल्या दिवशी आपल्या पोथीवरती अध्याय ठरवून दिलेले असतात. पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी किती वाचायचे, असं 7 दिवसांचं नियोजन आपल्याला करून दिलेलं असतं. त्या पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला स्वामींचे 1 माळ जप करायची, त्यानंतर महाराजांची 1 माळ जप करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गायत्री मंत्र 1 माळ जप करायची, नंतर अथर्वशीर्ष, नंतर प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पाठ वाचायला सुरुवात करायची आहे. तर असं पहिल्या दिवशी एवढं करायचं, दुसऱ्या दिवशी फक्त आपल्याला माळ जप करून नंतर महाराजांना फुलं वगैरे अर्पण करून तुम्ही ज्या टायमिंगला पारायणाला बसले, 8 वाजता बसले तर दररोज 8च्याच टायमिंगला तुम्ही पारायणाला बसायचं आहे. कारण आता थंडी असल्यामुळे दत्त जयंतीचा सप्ताह हा 8 वाजता असतो, नाहीतर पहाटे 5 वाजता स्वामी जयंतीला पहाटे 5 वाजता असतो
आणि दत्त जयंतीला 8च्या आरतीनंतर असतो. तर तुम्ही हे झाल्यानंतर दररोज ह्याच नियमाने तुम्ही पारायण करायचं आहे. आणि दररोज तुम्ही जर घरात जर पारायण करत असेल तर दररोज 10:30ची जी आरती आहे ती एकच असती, नैवेद्य आरती. ती तुम्ही सकाळ संध्याकाळ आरती म्हणायची आहे. जर केंद्रात करणार असाल तर केंद्रात सामुदायिकपणे सगळी सेवा केली जाते. फक्त तिथे गेल्यानंतर तुम्हाला पहिल्या दिवशी असा संकल्प करायचा आहे नारळाचा, आणि तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे पारायण वाचायला सुरुवात करणार आहोत तुम्ही. तर अशा पद्धतीने हे पारायण करण्याचा म्हणजे पारायण कसं करावं, कशा पद्धतीने करावे, 7 दिवस हे आपल्याला पूर्ण अशाच पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर पारायणाचे नियम काय आहे, काय नियम पाळायचे? तर पारायण काळामध्ये तुम्ही कधीही परान्न घ्यायचं नाहीये. परान्न म्हणजे काय, तर दुसऱ्यांच्या घरचं अन्न खायचं नाही. आता काही काही मेसमध्ये जेवतात. बॅचलर मुलं मुली असेल तर त्यांनी काय करायचं, तर ते पैसे देऊनच जेवत असतात. त्यामुळे त्यांना माहिती असतं कुठे चांगलं भेटतं. तर पैसे देऊन खाल्ल्यानंतर काही अडचण नाही. परंतु कुणाचं फुकटचं या वेळामध्ये खायचं नाही. कारण आपण जे पुण्य कमवत असतं तर ते दुसऱ्याला जातं. त्यामुळे दुसऱ्यांच्या हातचं शक्यतो खायचं नसतं. त्यानंतर पारायण बसताना जे तुम्ही आसन घेता तर ते आसन हे तुमचं, कुणालाही बसायला द्यायचं नाही, त्याला पाय लावायचा नाही आणि 7 दिवस तेच आसन तुम्हाला घ्यायचं आहे. नंतर माळ जप करण्यासाठी जी माळ घेतलेली आहे ती दुसऱ्याला द्यायची नाही. तर ती माळावरती जप हा तुम्हीच करायचा आहे, ती कुणालाही द्यायची नाही. त्यानंतर तुम्ही जर घरामध्ये पारायण करत असाल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं म्हणजे तुमचं जे घरातलं जे जेवण आहे तर ते दुसऱ्यांना द्यायचं नाहीये. त्यानंतर तुम्ही कॉटवरती म्हणजेच आपल्याला बेड असेल त्यावरती, गादी असेल तर त्या गादीवरती झोपायचं नाहीये. खाली अंथरूण टाकून झोपायचंय. ब्रह्मचार्य पाळायचं या दिवसामध्ये, 7 दिवसांमध्ये. त्यानंतर कुणाशीही वाईट बोलायचं नाही किंवा कुणाविषयी निंदा तुलना करायची नाही या 7 दिवसांमध्ये. जितकी महाराजांची सेवा करता येईल तितकी महाराजांची सेवा तुम्ही या दिवसामध्ये करायची आहे. त्यानंतर खाण्याचे नियम काय आहे, तर खाण्याचे नियम म्हणजेच काय, तर तुम्ही एकवर्णी धान्य, एकवर्णी म्हणजे जर तुम्ही चपाती खात असेल तर चपातीच 7 दिवस खायची. गहू खाणार, ज्वारी खाणार असेल तर ज्वारीच खायची. म्हणजे एकच ज्वारी, बाजरी, तांदूळ खाऊ शकता तुम्ही, परंतु ज्वारी, बाजरी किंवा गहू असेल तर यापैकी एकच धान्य कोणतं तरी 7 दिवस तुम्ही खायचं. त्यानंतर कांदा, लसूण हे तामसी आहे, त्यामुळे हे वर्ज्य करायचे आहे पारायण काळामध्ये. त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला अडचण आलेली असेल, काही बऱ्याच जणांना काय होतं, कारण पारायण करतानाच आपण नियोजन असं करायचं आहे की आपल्याकडून जर आपल्या लेडीज असतात त्यांना अडचण येत असतात 4 दिवस, तर त्यामुळे त्यांनी त्याचं नियोजन करूनच पारायणाला बसायचं. बरेच जण पारायणाला बसतात आणि नंतर त्यांना अडचण येते, तर मग ते पारायण काय होतं, अर्धवट सोडल्या जातं. परंतु जर तुम्हाला मधूनच जर अडचण आली तर तुमचे कुणी मित्र असेल, मैत्रिणी असेल किंवा ओळखीचे पाहुणे वगैरे असेल, त्यांना त्या 7 दिवसामध्ये किंवा जितके दिवस राहिले तितक्या दिवसामध्ये तुम्ही पारायणाला बसवायचं आहे तुमच्या जागेवरती. कारण मध्येच ग्रंथ सोडून देता येत नाही, हे खूप पापाचं लक्षण आहे. त्यामुळे जर एकतर तुम्हाला शक्य होत असणार तरच तुम्ही पारायणाला बसा. जर नसलं होणार तर तुम्ही जर तुम्हाला बसायचंच असेल तर तुम्हाला ज्या दिवशी अडचण येईल त्या दिवशी तुम्ही एखादी दुसरी लेडीज असेल तिला तयार ठेवा आणि तिच्याकडून ते पारायण करून घ्या. परंतु असं मध्येच पारायण सोडणं हे चुकीचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला ज्या धान्याला डबल म्हणजे जसं की डाळी असेल तर त्याचे 2 तुकडे होतात, असे धान्य तुम्हाला खायचे नाहीये. मेथीची भाजी खायची नाहीये, जेणेकरून जे ॲसिडिटी होतात, ज्यामुळे आपल्याला झोप लागते, असे पदार्थ आपण खायचे नाही या दिवसामध्ये. या दिवसामध्ये आपल्याला एकवर्णी धान्यच कोणतं तरी खायचं आहे, जे तुम्ही खाल ते. त्यानंतर तुम्हाला पारायणाच्या सांगतेच्या दिवशी आपल्याला उपवास धरायचा आहे, जसं मी आधी सांगितलं. दत्त जयंतीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पारायण सोडायचं आहे. आणि जर पारायण वाचत असेल तर कुठेही गावाला जायचं नाहीये. कारण जे व्यक्ती पारायणाला बसतात ते या 7 दिवसामध्ये कुठेही, या दिवसामध्ये तुम्ही पारायणाला बसणार आहेत तर या दिवसामध्ये तुम्हाला काळं घालायचं नाहीये. आणि पारायण करते वेळेस तुम्ही, आता बरेच जण सांगत नाही, परंतु पारायण करते वेळेस आपल्याला केस नेहमी वरती बांधायचे असतात आणि कोणताही कपडा अंगावरती काळा घालायचा नाही. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक जरूर करा. श्री स्वामी समर्थ.